दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे. भारतातील इतर धर्मियांमध्येही हा सण साजरा केला जातो. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक अशी या सणाची ओळख सांगतात. हिंदू चंद्रमास अश्विन अमांत परंपरेनुसार आणि कार्तिक या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान दिवाळी साजरी केली जाते. हा उत्सव साधारणपणे 5 ते 6 दिवस असतो. दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिक निवासस्थान, कामाचे ठिकाण येथे स्वच्छता करतात, सजावट करतात, पणत्या लावल्या जातात, रोषणाई केली जाते, रांगोळी काढून परिसर सजवला जातो. दिवाळीत पहाटे उठून शरीराला तेल उटणे लावून अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे. हिंदू, जैन आणि शीख दिवाळी साजरी करतात. या निमित्ताने फराळाचे पदार्थ तयार केले जातात. ओळखीतल्यांना भेटणे, दिवाळीच्या शुभेच्छा देणे, फराळ देणे, भेटवस्तू देणे अशा स्वरूपात दिवाळी साजरी करतात. मुले फटाके फोडून दिवाळीचा आनंद लुटतात. दिवाळी हा सण भारतासह जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. भारतासह अनेक देशांमध्ये दिवाळीनिमित्त सुट्टी दिली जाते. दिवाळी या सणाला हजारो वर्षांची परंपरा आहे. रावणाचा पराभव करून राम, पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतला. राम परतला त्यावेळी आनंद साजरा करण्यासाठी अयोध्येच्या नागरिकांनी त्यावेळच्या पद्धतीनुसार दिवाळी साजरा केली. विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यम, यमी, धन्वंतरी, विश्वकर्मा या हिंदू देवतांशीही दिवाळीचा संबंध आहे. महावीर यांच्या अंतिम मुक्तीचे प्रतीक म्हणून जैन धर्मियांमध्ये दिवाळीला महत्त्व आहे. मुघलांच्या बंदिवासातून गुरु हरगोविंद यांची सुटका झाली म्हणून शीख दिवाळी साजरी करतात. पूर्व भारतात आणि बांगलादेशमध्ये काली मातेची पूजा करून दिवाळी साजरा करतात. दिवाळीसाठी गोडधोड केले जाते. विविध चवीच्या मिठाया तयार केल्या जातात. या मिठाईची खरेदी आणि वाटप केले जाते.